नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे आणि आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे स्पेशल ब्लॉग. म्हणजे आज मी तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे. कारण ब्लाऊज शेअर करण्याच्या मागचं कारण असं आहे की मला 2-3 दिवसांनी लग्नाला जायचं आहे आणि आपल्याला जेव्हाही कधी लग्नाला जायचं असलं की त्याची तयारी आपण 2-3 दिवस अगोदरच आपली चालू असतं. आता ब्लाऊज तर भरपूर आहे, पण नेमकं आता कुठलं न्यायचं काय न्यायचं तर हे करायचं होतं. म्हणून चला म्हटलं, मला पण 2-3 ब्लाऊज सिलेक्ट करायचे होते आणि त्याच निमित्ताने तुमच्यासोबत ब्लाऊज कलेक्शन आणि त्याच निमित्ताने मी सुद्धा मस्त अशी साडी वेअर केलेली आहे आणि कशी वाटत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि काही ब्लाऊज असे आहेत की जे की मी स्वतःच स्टिच केलेले आहे. तर चला म्हटलं माझीसुद्धा कला तुमच्यासोबत शेअर करते. तर जास्त वेळ न घालवता आता तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे ब्लाऊज कसं वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. हे सुद्धा शिवूनच घेतलेलं आहे आणि असा नेटचाच कापड मी घेतलेला होता आणि इकडच्या साईडला सुद्धा नेटच आहे, बट त्याला मी अस्तर नाही लावलेला आहे आणि इकडे अस्तर लावलेलं आहे. तर चला आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर बरेचसे असे ब्लाऊज आहेत जे की मी स्वतः शिवलेले आहे आणि स्वतः शिवलेले आहे म्हणून भरपूर असे शिवलेले आहे. आणि काही साडीवरचे ते बऱ्यापैकी म्हणजे मार्केटला जे आपल्याला कट केलेले राहतात तेच आणून मी शिवलेले आहे आणि कसे शिवलेले आहे तेच मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खरंच खूप जास्त आवडेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन प्रेस करा जे माझ्या चॅनलवर नवीन असतील. चला आता जास्त वेळ न घालवता माझी बडबड थांबवते आणि तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर सर्वात आधी मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज दाखवते जे की मी म्हणजे आता आजकाल मार्केटला रेडीमेड जास्तच चालतं आहे. तर चला म्हटलं आपण पण रेडीमेड भरपूर असे आहेत माझ्याकडे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी बघा हे एक आहे. तर आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे कारण ब्लाऊज खूप जास्त कलेक्शन ब्लाऊजचं मोठं होणार आहे, तर थोडंसं समजून घ्या. तर आता फर्स्ट तुम्हाला फास्टमध्ये अगदी दाखवते. तर याला ना मागून असं अशा प्रकारचा याचा गळा आहे आणि दिसायला बघा किती छान आहे आणि घातल्यानंतर तर एकच नंबर. तर बघा असं आणि कलरसुद्धा खूप जास्त गोड आहे आणि मला पर्सनली खूप जास्त हा कलर आवडतो. आणि रेड, 2 कलर माझे फेवरेट आहे. त्यानंतर पहिलं झालं आता आणि कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर रेडीमेड हां, तर हे बघा रेड, जर की मी तुम्हाला म्हटलं आहे की रेडीमेडसुद्धा माझं खूप जास्त फेवरेट आहे. तर हे सुद्धा एक घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती ना असे पूर्ण हे केलेलं आहे, टिकल्यांचं वर्क आहे आणि हे सुद्धा दिसायला एकच नंबर बघू शकता. तर हे झालं आपलं दुसरं आणि त्यानंतर रेडीमेड तुम्हाला दाखवते आणि हे एक सिम्पलचं आहे बघू शकता आणि याचा कलरसुद्धा इतका जास्त गोड आहे की बघू शकता आणि कोणत्याही साडीवर इझिली सूट होऊन जातं. तर रेडीमेडचा हाच एक फायदा असतो की आपण पटकन घेतलं आणि पटकन घातलं, कारण मग शिवण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. त्यानंतर हे एक आहे, त्यानंतर दाखवते आणि हे एक आहे. तर हे मी जास्त वेळा यूज केलेलं नाही आहे. मला जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा आवडलं, पण मग घातल्यानंतर नाही आवडलं. तर अशा प्रकारे आहे हे. त्यानंतर आणखी दाखवते. तर रेडीमेड माझ्याकडे जास्त नाही आहे. तर आता रेडीमेड दाखवते, मधात जे ब्लाऊज येतील त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता शिवलेले माझे ब्लाऊज. तर हे एक आहे बघू शकता. तर हे गोल्डन आहे. हे गोल्डन म्हणजे प्रत्येकच साडीवर हे मॅच जातं आणि दिसायला बघा इतकं छान आहे. तुम्हाला जवळून दाखवते. याच्यावरती ना अशी पूर्ण लाईन आहे आणि ही सुद्धा एक लेस आहे टिकल्यांची आणि घातल्यानंतर खूप जास्त छान दिसतं बऱ्यापैकी. याच्यावरती माझे फोटो वगैरे आहे, व्हिडिओ आहेत, ते नंतर तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर हे एक आहे. त्यानंतर हे काठापदराच्या साडीवरचं आहे आणि हे सुद्धा खूप जास्त गोड आहे आणि याच्या बाह्या बघा इतक्या छान शिवलेल्या आहे आणि आता जास्त तर हीच फॅशन निघालेली आहे बघू शकता. मार्केटला खूप ट्रेंडिंग आहे आणि बघा खूप छान वाटतं घातल्यानंतर. आणि ही माझ्या भावाच्या घराच्या वास्तूला गेले तेव्हा हे वेअर केलं होतं आणि खरंच इतकं छान वाटत होतं. आणि असा बटरफ्लाय आहे याला बघू शकता. तर
अशा प्रकारचं आहे हे सुद्धा. चला आपलं हे झालं आणि आता दाखवते तुम्हाला हे. आणि रेड तुम्हाला आता तुम्ही जेवढे माझे ब्लाऊज बघाल तर रेड तुम्हाला खूप जास्त रेड कलर दिसेल, कारण माझा खूप जास्त फेवरेट कलर आहे रेड आणि तोच मी जास्त म्हणजे बऱ्यापैकी घेतलेला आहे. त्यानंतर हे एक रेड कलरचं आहे आणि हे सुद्धा काठाच्या साडीवरचं आहे आणि दिसायला हे सुद्धा एकच नंबर आहे, बघू शकता. चला आपलं हे सुद्धा झालं. आणि हे बघा आता हे ब्लॅक कलरचं आहे आणि हे सुद्धा नेटचं आहे. घातल्यानंतर एकच नंबर दिसतं आणि हे मी स्वतः स्टिच केलेलं आहे, बघू शकता. तर अशा प्रकारचं आहे हे आणि एकदम हलकं फुलकं आहे आणि याची घडीसुद्धा एकदम छोटीशी होऊन जाते आणि कुठेही आपण हे पटकन घेऊन जाऊ शकतो आणि बॅगमध्ये सुद्धा टाकून घेऊ शकतो. आणि याला असे लटकनसुद्धा शिवलेले आहेत मी आणि बऱ्याचदा हे घातलेलं आहे मी. आणि हे एक मी शिवलेलं आहे, बघू शकता. आणि हा कलर बघा किती गोड आहे आणि फर्स्टमध्ये जे मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवलेला आहे तो, आणि हा कलर माझा खूप जास्त फेवरेट आहे. आणि याला सुद्धा पाठीमागून असं बटरफ्लाय आहे आणि दिसायला सुद्धा खूप जास्त छान आहे. आणि हे सुद्धा नेटचंच आहे, बघू शकता. याला अशी बाही लावलेली आहे नेटची आणि आतमधून छान असं सॅटिनचं हे लावलेलं आहे, अस्तर लावलेलं आहे. तर कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि कोणतं आवडलं ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघू शकता. चला आपलं हे सुद्धा झालं. आणि हे एक व्हाईट आहे जो की मला कधी कधी व्हाईट साडी घालायची, म्हणजे विहारात आम्ही जातो तेव्हा व्हाईट साडी घालतो तेव्हा मग हे एक मी शिवून घेतलेलं आहे. आणि असंच एक आहे ते दाखवतेच पुढे तुम्हाला. आणि हे ना शाईन आहे, खूप जास्त शाईन करतं, बघू शकता. तुम्हाला जवळून दाखवते, खूप जास्त शाईन करतं हे ब्लाऊज. तर हे एक व्हाईट आणि त्याच्यानंतर हे सुद्धा एक काठाच्याच साडीवरचं आहे, बघू शकता. तर कसं आहे हे सुद्धा. पाठीमागून सिम्पलचा गळा आहे याचा आणि याची साडी ब्ल्यू कलरमध्ये येते आणि पदर याचा असा आहे पिंक कलरमधून. आणि हे सुद्धा खूप जास्त छान आहे. त्यानंतर हे बघा, हे एक मी स्टिच केलेलं आहे. माझ्याकडे अशीच साडी आहे सेम ग्रीन कलरची आणि हे सुद्धा मी अशा प्रकारचे शिवलेले आहे. आणि याची बाही अशी काहीशी आहे. आणि दिवाळीच्या वेळेस मी जो ब्लॉग शेअर केलेला आहे तेव्हा मी हे ब्लाऊज घातलेलं होतं. तर असं आहे, याची डिझाईन अशी आहे. मग त्यात खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं, तर चला म्हटलं आपण सुद्धा असं काहीतरी शिवायचं. तर हे बघा, हे अशा टाईपचं दिसतं आणि घातल्यानंतर खूप जास्त छान वाटतं. तर असं आहे. आणि कलर ते एकच नंबर, गोड कलर एकदम. मी आज सुद्धा ग्रीनच कलरची साडी वेअर केलेली आहे आणि फर्स्ट टाईम वेअर केलेली आहे. कशी वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. चला आपलं हे सुद्धा झालेलं आहे आता ग्रीन कलरचं. आणि पाठीमागून ना मी याला अशी लेस लावलेली आहे थोडंसं लुक यायसाठी आणि खरंच एक नंबर लुक आलं होतं. चला हे झालं आपलं. आणि आत्ता बघा हे एक आहे, हे एकदम सिम्पल सोबर आहे आणि घातल्यानंतर एकच नंबर लुक येतं, तर बघू शकता. आणि मला ना खूप जास्त म्हणजे कोणत्याही ब्लाऊजला बटरफ्लाय, गळे माझे सेम असे गोल किंवा गोल म्हणजे गोलच असतात. तर बघू शकता तुम्ही, सिम्पलचे असतात, बट मला ना त्याला बटरफ्लाय शिवल्याशिवाय माझं काही मन लागत नाही आणि मला ना खूप जास्त आवडतं. तर बघू शकता. तर कोणाकोणाचा माझ्यासारखं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा एक कलरसुद्धा खूप जास्त गोड आहे आणि प्लेन असल्यामुळे कोणत्याही साडीवर इझिली जातं हे. त्यानंतर बघा हे एक आहे रेड, जे मी तुम्हाला म्हटलंच आहे की बऱ्यापैकी रेड कलर माझ्याजवळ भरपूर असे आहेत. तर हे एक रेड आहे आणि हा सुद्धा एक शायनिंगचाच कापड आहे. दिसायला सुद्धा खूप जास्त छान आहे आणि याची बाही ना छोटी आहे. आणि बऱ्यापैकी मी आता तुम्हाला आतापर्यंतचे जेवढेही ब्लाऊज दाखवलेले आहे त्याची बाही लांब आहे. आणि हे बघा एक छोटं आहे आणि रेडच कलर आहे. त्यानंतर हे एक रेडीमेड आत्ताच घेतलेलं होतं, अशीच एक साडी घेतलेली आहे आणि ते मला घालायची होती म्हणून मग सेल होता दिवाळीच्या दरम्यान मिशोवर, तर मिशोवरून हे घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा खूप जास्त छान आहे आणि एकदम परफेक्ट बसलेलं आहे मला. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला म्हटलंच आहे मी की व्हाईट कलरचं एक आहे म्हणून, हे बघा. आणि हे सुद्धा खूप जास्त शायनिंगवालं आहे आणि दिसायला एकच नंबर दिसतं. याच्यावर सुद्धा माझा एक साडीवर याच्यावरती मी ग्रीन कलरचीच घातलेली आणि ती सुद्धा खूप जास्त छान वाटत होती. तर हे बघा. आणि हे सुद्धा छोट्याच बाहेरचं आहे, सिम्पलचं शिवलेलं आहे. आणि याची साडी खूप जास्त छान आहे. ब्लाऊज जरी तुम्हाला सिम्पल वाटत असेल पण साडीवरनं
पूर्ण साडीवरती खूप छान अशी फुलं आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते. आणि ब्लाऊज फक्त त्याच्यावरचं असं प्लेन आलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि हे सिम्पलचं शिवलेलं आहे मी, अगदी सिम्पल आहे. त्यानंतर भरपूर असं कलेक्शन आहे माझं. आणि मला घरचे हेच म्हणतात की तुला ब्लाऊज शिवण्याची खूपच जास्त म्हणजे खूप जास्त आवड आहे आणि मला शिवता येतं, त्यामुळे मग आपण तर मागोपुढे पाहणारच नाही. तर कोणाकोणाचं माझ्यासारखं आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, आता हे बहुतेक 5वं किंवा 6वं रेड असेल. तर हे एक आहे रेड, आणि हा रेड ना असा वेगळा कलर येतो, थोडासा राणी टाईप आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये राणी कलर दिसत आहे, बट हा रेड आहे. खूप छान आहे, दिसायला एकच नंबर वाटतो. आणि याची साडी ना आता आजचं हे ब्लाऊज कलेक्शन झालं की मी तुमच्यासोबत नक्कीच साडीचं कलेक्शन घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला मग लगेच समजेल की मग कोणत्या साडीवरचं कोणतं ब्लाऊज आहे म्हणून. तर बघू शकता, याचा काठ छोटा आहे, बट साडीचा काठ खूप जास्त मोठा आहे आणि खूप छान दिसतं. चला, हे झालं आपलं. आणि त्याच्यानंतर एक हे आहे, याच्यावरची साडी ना पूर्ण टोटल व्हाईट कलरची आहे आणि त्याचा पदर ना असा कलरचा आहे. पदर असा आहे आणि साडी अशी असल्यामुळे असंच कॉम्बिनेशन ब्लाऊजचं सुद्धा आहे. बाही आता मी नेटची शिवलेली आहे आणि त्याच्यानंतर हे आतमध्ये म्हणजे असं आहे. आणि साडीनं खूप जास्त छान आहे, नेटची असल्यामुळे त्याचं ना खूप जास्त लुक छान वाटतं, बघू शकता. चला, हे एक झालं. आणि लग्नापासूनचे सुद्धा बरेचसे ब्लाऊज माझ्याकडे आहे, जे की अजूनसुद्धा माझे खराब झालेले नाही आहे. काही ब्लाऊज असे आहेत की माझ्या लग्नातले आहेत, जे तुम्हाला दाखवते मी आता. तर कंप्लीट आता 15 वर्ष लग्नाला होत आहेत आणि तेव्हापासूनचे मी ब्लाऊज तुमच्यासोबत आता शेअर करते आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा एकदम गोड कलर, म्हणजे आपल्याला म्हणजे प्रत्येकच लेडीजला आवडणारा म्हणजे पिंक कलर आणि एकच नंबर आहे. आणि हे बघा, याला खूप छान असे लटकनसुद्धा शिवलेले आहे आणि पाठीमागून अशी लेस लावलेली आहे, बघू शकता. आणि याची साडीसुद्धा अशीच आहे, सेम, काहीच फरक नाही आहे या साडीवर. म्हणजे ब्लाऊज जसं आहे तशीच साडी आहे. याच्यावरती सुद्धा माझे बरेचसे फोटो आहेत, ते तुम्हाला दाखवेलच मी. आणि त्याच्यानंतर हे एक आहे. तर आता अशी घडी करून ठेवलेली आहे ब्लाऊजची, तर थोडेसे मोड आलेले आहेत ब्लाऊजला, तर बघू शकता. आणि हा कलरसुद्धा एकच नंबर आहे. तुम्हाला नेमकं कोणतं आवडलं ते मला कमेंट करा. आणि हे बघा, हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. दिसायला जर तुम्हाला असं सिम्पलचं वाटत असेल, पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. तर सांगते का बरं स्पेशल आहे, तर सर्वात आधी बघून घ्या. आणि हे आहे माझ्या एंगेजमेंटचं ब्लाऊज, आणि एंगेजमेंटची साडीसुद्धा आहे माझ्याकडे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. तर हे बघा, आणि ब्लाऊज अशा कलरचा आहे. आणि तेव्हा बघा, आता मला हे एंगेजमेंटचं ब्लाऊज होत नाही आहे, तेव्हा मी खूप जास्त पतली होती, आताही पतलीच आहे, पण त्याच्यापेक्षा थोडीशी लठ्ठ झालेली आहे. तर हे बघा, अशा प्रकारचं आहे. चला, एंगेजमेंटचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दाखवून दिला आता मी. आणि हे एक बघा, हे ना इतकं छान आहे, म्हणजे मला खूप जास्त आवडतं हे ब्लाऊज, कारण हे इतकं फिटिंगला छान बसलेलं आहे. आणि फिटिंगला छान बसलं की मग आपलं फेवरेटच असतं. आणि हे सुद्धा बऱ्यापैकी जुनं आहे, साडी अशीच आहे, सेम, काहीच फरक नाही आहे. ऑरेंज कलर आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळं वाटत असेल, पण हे ऑरेंज कलर खूप जास्त छान आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, याच्या बाह्यासुद्धा छोट्याच आहे. आणि ही एक साडी, ब्लाऊज सिम्पल आहे, पण साडी एकच नंबर आहे. साडीवरती पूर्ण साडीवरती ही म्हणजे असं वर्क आहे. आणि साडीचा काठ खूप जास्त मोठा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे मी. त्यानंतर हे एक सिम्पलचं अशीच साडी आहे, सेम, काहीच फरक नाही आहे साडीवरती. आणि हे एक आहे. त्यानंतर ही एक नेटची साडी आहे, पूर्णपणे नेटची आहे. आणि त्याच्यावरचं ही ब्लाऊज आहे. आणि साडीचं कॉम्बिनेशनसुद्धा असंच आहे, एका साईडला असं आणि एका साईडला असं. तर खूप छान वाटते हे घातल्यानंतर. त्यानंतर ही एक आहे, तर ही साडीचं कॉम्बिनेशनसुद्धा म्हणजे 2 कलरमध्ये डिवाईड केलेली आहे ही साडी. आणि गुलाबी कलर आहे याचा, बघू शकता किती छान आहे. आणि असं याचं म्हणजे मला आता साड्यांचं पोत काय आहे ते समजत नाही, पण मी नेमकं सांगते तुम्हाला, नेटमधूनच येते, पण म्हणजे घातल्यानंतर एकदम चापून चोपून ती साडी बसते आणि खूप छान वाटते, बघू शकता. चला, हे पण झालं आपलं. त्याच्यानंतर हे दाखवते आता, पिंक कलर. आणि
हे एक आहे. तर हे कापड घेऊनच शिवलेले आहे, जे असे अधूनमधून तुम्हाला हे दाखवते आहे. जसं की हे एक आहे. तर हे जे आपल्या मार्केटला आपल्याला कापड अवेलेबल मिळतात तसेच घेऊन शिवलेले आहे. आणि बऱ्यापैकी ज्या साडीवर मॅचिंग होतात तर हे इझिली होऊन जातात, म्हणून त्याच्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघू शकता. आणि हे एक बघा, हे प्युअर कॉटनचं ब्लाऊज आहे आणि रेड कलर. फायनली आणखी एक रेड कलर आलाच बाबा, बघू शकता. आणि सिम्पलचं आहे अगदी. आणि याला ना काठा आहे असे छानसे. आणि हे बरेच दिवस मी घातलेलं आहे आणि ऑल टाईम माझं हे फेवरेट आहे. त्यामुळे मी हे कोणाला देणारसुद्धा नाही आणि मी हे टाकूनसुद्धा देणार नाही, कारण हे बघू शकता तुम्ही. आणि इतकं छान बसतं, कारण कॉटन आहे हे बघा. नक्कीच तुम्ही हे अशा प्रकारचे ब्लाऊज घेऊ शकता आणि खूप दिवसपर्यंत आपल्याकडे इझिली हे राहतं. प्रेस केल्यानंतर एकच नंबर दिसतं. चला, हे झालं. आणि हे बघा आता हे ब्लाऊज बघू शकता. तर हे ब्लाऊज जे आहे हे आहे माझ्या लग्नाचं. आणि लाचा साडी निघाल्या होत्या तेव्हा 15 वर्ष अगोदर खूप जास्त लाचा साडीचं ट्रेंड आला होता. तर हीच आहे ते. आणि इतकं छान कलर, गोड कलर आहे. आणि बघा, दिसायला पण खूप जास्त छान वाटतं. आणि सगळीकडे म्हणजे असे टिकल्याचं वर्क आहे. आणि थोडं स्टायलिश प्रकारे ठेवलं होतं. 2 त्याला लटकन अशा प्रकारचे शिवले होते, म्हणजे लाचा टाईप ब्लाऊज शिवलेलं होतं. तर बघू शकता, हे सुद्धा एकच नंबर वाटतं. त्याच्यानंतर हे एक आहे. हे माझ्या देराचं लग्न होतं तेव्हा घेतली होती ही साडी ऑरेंज कलरची. तर तेव्हाचं हे आहे ब्लाऊज. तर हे ना एकदम व्यवस्थित शिवलेलं नाही आहे, त्यामुळे हे काही मला तितकं आवडलेलं नाही आहे. काही काही ब्लाऊज आपले असे असतात की म्हणजे साडी जरी आपली खराब झालेली असली तरी ब्लाऊज आपल्याकडे अवेलेबल राहतात. आणि माझं तसं राहतं, मला ब्लाऊज आवडलं की मी ते ठेवूनच घेत असते. आणि बघा, हे ग्रीन कलरचं खूप छान आहे, बघू शकता. एकच नंबर आहे हे सुद्धा. आणि याची साडी आता खराब झालेली आहे, पण ब्लाऊज माझ्याकडे अवेलेबल आहे. चला, आणि ही आहे काठाची साडी. साडीसुद्धा सेम अशीच आहे, साडीमध्ये काहीच फरक नाही आहे. आणि दिसायला सुद्धा खूप जास्त कलर गोड आहे. आणि याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन आहे आणि काठाला पिंक कलर आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे एक आहे, हे लग्नातलंच आहे माझ्या. एक काठाची साडी लग्नामध्येच घेतलेली होती, शालू टाईप. तर ती होती. तर त्याच्यावरचं आहे ब्लाऊज अपोजिट आहे, साडी कथ्या कलरची आहे. जे की मी लग्नाच्या वेळेस तर तुम्हाला ब्लाऊज दाखवलं, साडी तशा कलरची आहे, एकदम अपोजिट आहे. आणि हे बघा, फायनली आला आपला रेड कलर आणखी. आणि मी जे घातलेलं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पिंक वाटत असेल, पण हे रेडच कलर आहे. हे बघा, एक रेड कलर आणखी आपला आलेला आहे. सिम्पलचं आहे हे सुद्धा आणि बरेचदा घातलेलं आहे. डिझायनर आहे आणि खूप जास्त शाईन आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे एक आहे आणि याचंसुद्धा साडी अशीच आहे. त्याच्यावरती इंस्टाग्रामवर बरेचसे व्हिडिओसुद्धा काढलेले आहे आणि बरेचसे व्हिडिओ व्हायरलसुद्धा गेलेले आहेत, नक्की चेक करा शकता. साडी खूप जास्त म्हणजे ब्लाऊज सिम्पल आहे, पण साडीवरती खूप जास्त छान छान असे फ्लॉवर आहेत आणि त्यामुळे त्या साडीला वेगळं एक लुक क्रिएट झालेला आहे. आणि या साडीचं सुद्धा तसंच आहे, ब्लाऊज एकदम सिम्पल आहे. म्हणजे असं असतंच की साडीमध्ये खूप जास्त डिझाईन असली की मग ब्लाऊज ते सिम्पलच देतात. त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, हे रेडीमेड आहे, हे सुद्धा बरेचदा वेअर केलेलं आहे आणि माझं फेवरेट आहे हे सुद्धा. याच्यावरती सुद्धा इंस्टाग्रामवर बरेचसे व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत, तर बघू शकता अशा प्रकारचं आहे. आणि हे एक रेडीमेडच आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे आहे. आणि अशा बाहेरचं खूप जास्त ट्रेंडमध्ये आलेल्या होत्या, हे बघा अशा आहे. तर हे ब्लाऊज मी जास्त वेळा वेअर केलेलं नाही आहे, तर नक्कीच तुम्हाला एखाद्या वेळेस वेअर करून दाखवेल. आणि रोज रोज जेव्हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा अशी तयारी करून किंवा साडी घालून ते शक्य होत नाही, कारण कामच तेवढे असतात. त्यामुळे चला म्हटलं आज थोडंसं रेडीसुद्धा व्हावं आणि अशा निमित्तानं तुम्हाला ब्लाऊज कलेक्शनसुद्धा माझं. तर हे एक आहे, तर हे आहे. तर हे सुद्धा बऱ्यापैकी कोणत्याही साडीवर इझिली सूट होतं आणि हे नेटचं आहे, बघू शकता. खूप जास्त शाईन आहे आणि याच्यावरती जे फ्लॉवर आहेत ते एकच नंबर आहेत, बघू शकता. चला एकदा आणखी बघून घ्या, खूप छान आहे. आणि
आणि हे तर कोणत्या साडीवर सूट इझिली होऊन जातं, आपल्याला तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण प्रत्येकच साडीवर काठ गोल्डन असतातच, म्हणून त्यामुळे ते आपल्याला इझिली होऊन जातं. आणि हे एक आहे, तर हे ब्लाऊज बघा, याच्यावरचे जे फ्लॉवर दिसत आहे तुम्हाला, तर हे बघा, तर हे ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवते आहे. आवडतं, खूप छान बसलेलं आहे मला हे, आणि मला सुद्धा खूप जास्त आवडतं. त्यानंतर हे एक आहे, तर हे सुद्धा रेडच कलर आहे. आणखी तुम्हाला आणखी दाखवणारच आहे, जसं मी आधी म्हटलेलं आहे, रेड कलर खूप जास्त आहे. आणि जे आता तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे भरपूर रेड कलरचे, तसंच काही साड्यासुद्धा तुमच्यासोबत रेड भरपूर शेअर करणार आहे. चला आता हे झालं. त्यानंतर आणखी एक रेड आलेलं आहे, हे बघा. तर ही साडी, याच्यावरची साडीसुद्धा ब्लाऊज प्लेन, बट साडी खूप जास्त म्हणजे खूप जास्त फ्लावर आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. आणि ही एक साडी आहे, हा कलरसुद्धा खूप जास्त गोड आहे, तुम्ही बघू शकता. मी असंच वेअर केलेलं आहे, तर किती छान वाटत आहे आणि माझंसुद्धा फेवरेट आहे, बघू शकता. त्याच्यानंतर हे एक आहे. आता तुम्ही विचार करू शकता, मी तुम्हाला एवढे ब्लाऊज दाखवत आहे आणि साडीचं कलेक्शन माझं कसं राहील ते, आणि बघू शकता. त्यानंतर हे एक बघा, आता 4-5 वाजता. तर अशा प्रकारे हा एक कलर आहे, बघू शकता. हा सुद्धा खूप जास्त गोड आहे, बघू शकता. तर आता गाय आलेली आहे, तिलाच आता आतमध्ये घेत आहेत. आता दूध काढण्याचा वेळ होईल. खाली म्हशीचा गोठा आहे, जे की मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेला आहे. तर आता तिचाच आवाज चालू आहे, जे की आता 2-3 दिवसच झाला, तिला एक बच्चा झालेला आहे. तर त्यानंतर हे बघा, हे सुद्धा खूप छान आहे आणि हा सुद्धा मी कापड घेऊन शिवलेला आहे, त्यामुळे हे बघा, त्याची डिझाईन एकच आहे. हा आला आहे फायनली आणखी एक रेड कलर, बघू शकता अशा प्रकारे आहे. हा सुद्धा रेड आणि काठाची साडी. त्यानंतर हे एक रेड, त्यानंतर हा एक कलर आहे, बघू शकता. हा पण खूप छान जातो आणि हे बघा, काठाचीच आहे आणि सॉफ्ट आहे, याचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे, बघू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता. आता हे बघू शकता, पिंक कलर आहे आणि हे ना एकदम लांब याच्या बाहेर आहे, बघू शकता. आणि हे एक आहे, बघू शकता, याचा पिंक कलर आहे आणि दिसायला एकच नंबर आहे. आणि हे सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही, अशा टाईप आहे आणि घातल्यानंतर इतकं छान वाटतं. आणि हे मी असंच कापड घेऊन शिवलेलं आहे, कोणत्याही साडीवरचं नाही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बाही आहे आणि खूप छान वाटतं घातल्यानंतर, बघू शकता. हे सुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच एखाद्या दिवशी शेअर करणार आहे. आणि अशा टाईप आहे आणि पाठीमागून बघायला इतकं छान हे शिवलेलं आहे, हे बघा, बटरफ्लाय आहे, हे बघा अशा टाईपचं आणि खूप छान वाटतं. हे आणखी गोल्डन आणि हे मी स्वतः स्टिच केलेलं आहे, तर बघू शकता अशा टाईपचं आहे आणि हे सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर हे एक आहे, हे सुद्धा मी स्वतः स्टिच केलेलं आहे, बघू शकता. तर अशा टाईपचं आहे, कलरसुद्धा खूप जास्त गोड आहे. त्यानंतर व्हाईट कलर, जे की मला कधी घालायचं काम पडतं. आणि हे एक आहे, त्याच्यानंतर हे एक आहे, हे बघा खूप छान आहे हे सुद्धा. आणि याची साडी आता नाही आहे, जी की मी आईला देऊन दिलेली आहे, पण ब्लाऊज पण खूपच जास्त माझ्या मापाचं आहे, त्यामुळे आईला काही ते बसलेलं नाही. त्यानंतर हे एक आहे, या साडीचं कॉम्बिनेशन व्हाईट आणि असं आहे ऑरेंज, आणि ब्लाऊज सिम्पल आहे. तर आता अशा प्रकारे आहे. आणि हे एक बघा, वेल्वेटचं, तर नवीनच ट्रेंडमध्ये हे सुद्धा बऱ्यापैकी आलेले होते. चला म्हटलं आपण पण एक शिवून घ्यावं. तर अशा टाईपचं हे आहे, यालासुद्धा बटरफ्लाय शिवलेले आहे आणि लॉंगच बाहेर याची, घातल्यानंतर एकच नंबर वाटतं. हे सुद्धा बरेचदा घातलेलं आहे. फायनली आपलं रेड कलरचं कलेक्शन राहिलेलंच होतं, तर आणखी एक रेड कलर तुम्हाला घेऊन आलेली आहे, बघू शकता अशा टाईपचं आहे. आणि हे सुद्धा काठाचं आहे. आणखी एक रेड, हे बघा अशा टाईपचं, तर भरपूर असे रेड कलर आहेत. त्यानंतर हे एक आहे, खूप जास्त स्पेशली ब्लाऊज, म्हणजे खूप जास्त छान आहे, मी स्वतः स्टिच केलेलं आहे. आणि याच्यावरती बघा अशी डिझाईन केलेली आहे
आणि घातल्यानंतर एकच नंबर वाटतं. घातल्यानंतर खूप जास्त छान वाटतं. हे बघा, आणि व्हाईट कलर नेटमधून आहे, बघू शकता. मग तुम्हाला जवळून दाखवते. आणि बाही तर खूपच जास्त छान आहे. हे बघा, मला तर खूपच जास्त हे ब्लाऊज आवडतं. बघा, हे सुद्धा झालेलं आहे आपलं व्हाईट. आता फायनली आता काहीतरीच राहिलेले आहे. आणि हे बघा, एक हे खूप जास्त छान आहे. हे बघा, हा सुद्धा कापड घेऊनच मी शिवलेला आहे. आणि कोणत्याही साडीवर इझिली सूट होऊन जातं आणि दिसायला सुद्धा एकच नंबर आहे. त्यानंतर हे एक आहे, हे सुद्धा मी स्टिच केलेलं आहे. हे बघा, आणि याला सुद्धा याची बाई ना अशा प्रकारे शिवलेली आहे. म्हणजे इथं ना असं हे येतं, तर कट येतं, बघू शकता. खूप जास्त छान आहे. हे सुद्धा अशा टाईपचं शिवलेलं आहे. त्यानंतर हे एक आहे, हे बघा, हे सुद्धा मी स्टिच केलेलं आहे, बघू शकता. कलरसुद्धा खूप जास्त गोड आहे. आणि हे बघा, हे एक आहे, हा कापड घेऊन शिवलेला आहे. त्याच्यानंतर हा एक आहे, हे सुद्धा कापड घेऊन शिवलेला आहे. त्यानंतर आणखी आपला एक रेड म्हणजे पिंक आहे हा कलर, बघू शकता. याची साडी खूप जास्त हेवी आहे आणि साडीवरती खूप जास्त डिझाईन आहे, काठाचीच आहे. आणि ब्लाऊज अशा प्रकारे शिवलेला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर हे एक आहे, हे बघा. आणि याची साडीसुद्धा ब्ल्यू कलरची येते आणि खूप जास्त छान आहे साडी. लाईट वेट कलर आहे, लाईट वेट साडी आहे ती. आणि घातल्यानंतर खूप जास्त छान वाटते. आणि ब्लाऊज बघा, खूप जास्त स्टाईलिश शिवलेला आहे, शिवलेला आहे ते ब्लाऊज त्याच्यामुळे. आणि हे एक बघा, तर याची साडीसुद्धा छान आहे. साडीवरती फ्लॉवर वगैरे आहे, बघू शकता. अशा टाईपचे आहे. आणि ब्लाऊज थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. बाहीसुद्धा खूप छान शिवलेली आहे. आणि हे शिवून घेतलेलं आहे मी. आणि कलर खूप जास्त गोड आहे. त्याच्यानंतर हे एक आहे, साडी प्लेन आहे आणि ब्लाऊज असा आहे, हे बघू शकता. आणि घातल्यानंतर खूप जास्त छान वाटतं प्लेन असल्यामुळे. आणि हे एक, चला आता फायनली 2 ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर हे बघा, हे एक आहे, हे सुद्धा मी स्टिच केलेलं आहे. आणि ग्रीन कलरमध्ये येतो आणि नेटमधून आहे, खूप जास्त छान कलर आहे तो. आणि हे सुद्धा मी स्टिच केलेलं आहे हे. आणि याची साडी खूप जास्त छान आहे, हेवी आहे, पार्टीवेअर साडी आहे, खूप जास्त छान वाटते. त्यानंतर एक फायनली हे एक आपलं ब्लॅक आहे, बघू शकता. अशा टाईप आहे, दिसायला एकच नंबर आहे. आणि खूप शायनिंग आहे साडीला. तर अशा प्रकारचे ब्लॅक आणि हे एक पिंक. तर याची साडीसुद्धा खूप जास्त फ्लॉवर आहे त्या साडीवर. आणि ब्लाऊज प्लेन आहे. तर असेच टाईपचं माझा आजचे म्हणजे असेच आजचे ब्लाऊज होते. तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आता ब्लॉग थोडासा मोठा झालेला आहे, पण त्याचप्रमाणे मी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा शेअर केलेले आहे. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय.